पश्चिमा सोसायटी आमचे पूर्ण आदिवासी भूमी सोसायटी आहे। तर आमचे अशी एक मागणी आहे का की बोटिंग आहे ती पूर्ण रद्द झालीच पाहिजे। नाही झाली तर आम्ही पूर्ण उपोषण करू किंवा आम्ही धरणावर हे करू, आंदोलन करू। आणि बोटिंग बंद झाली नाही तर आमच्यावर मोठी उपासमारीची वेळ येणार आहे। आणि आदिवासी असल्यामुळं आम्ही आमचं आहे ते आम्ही चालू ठेवणार आहे, कारण आम्ही सोडणार नाही। आणि हा माणूस आहे तो निरलचा माणूस आहे, हा काय भूमिहीन नाही का प्रकल्पग्रस्त नाही, कारण त्याला न्याय कसला दिला हा काय समजत नाही कोर्टाने। आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे। आणि जर चालू ठेवलीच तर आमचे मासे आणि मासेमारी आम्हाला करता येणार नाही, आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। ही शासनाने काळजी घ्यावी किंवा एक हे लक्षात ठेवा, आणि त्याचा आम्ही निषेध करतोय आज। 2024 रोजी आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता आणि त्या उपोषणातून जे पाटबंधारे खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला येऊन आश्वासित केलं होतं की तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत, आज आमच्या मागण्या म्हणजे आज प्रकल्पग्रस्तांच्या गावामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आज जाण्यासाठी रस्ता नाहीये, पिण्यासाठी पाण्याची मुबलक सुविधा अजून परत पिण्यासाठी कुठलीच सुविधा शासनाने आम्हाला करून दिली नाही। इतर सुविधा तर आज आमच्या कुठल्याही नोकरीचा प्रश्न नाहीये, बरेचसे सर्वच प्रश्न आमचे ज्या सुविधा नागरी सुविधा असतात सगळ्या वंचित असताना आज शासनाने हा एक घाट घातलेला आहे की इथं प्रकल्पामध्ये बोटिंगचा व्यवसाय चालू करायचा। मुलांमध्ये इथं बोटिंग करण्याचे हेच नाही, आणि धरण पूर्ण नाही झालं तर अजून बोटिंग तुम्ही करण्याचा विषय अर्धवट अवस्थेत असताना तुम्ही बोटिंग करण्याचा प्रशासनाने हा घाट घातलेला आहे। आज आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमच्या पूर्ण मागण्या मान्य होतील, परंतु आम्हाला आज कुठल्याही प्रकारचं एक लेखी पत्र नाही का कुठलंही हे नाही का बाबा तुमच्या या अशा मागण्या आहेत। आणि आज तो इतक्या मागण्या आमच्या या असताना की आज प्रशासनाला हे इतकं महत्त्व वाटतंय की तशी बोटिंगचा व्यवसाय आणि एखाद्या बाहेरच्या माणसाला बोटिंगचा व्यवसाय करून देण्यासाठी हा प्रोत्साहित करतंय, हे इतकं प्रशासनाला हे वाटतं। त्या गोष्टीचा आम्ही हा निषेध करतोय पूर्ण।